मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण देवा. गेले काही सेशन्स आपण शनिवारी बुद्धी या विषयावर विचार करतोय. जे नवीन आलेत त्यांच्यासाठी हा विषय घेण्याचं कारण म्हणजे एक छोटी साधी एक प्रश्न होता की बुद्धी म्हणजे काय आणि तिचं संवर्धन कसं करावं. तर आधी असं वाटलं की एखाद्या सेशन मध्ये मूळ विषय सुरुवात करायच्या आधी 5-10 मिनिटात याचा विचार केला जाईल. पण या विषयावर विचार करताना महाराजांनी बुद्धी किंवा बुद्धियोग किंवा बुद्धिवाद याच्यावर वेगवेगळ्या प्रवचनात एवढं काही सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय रेफरन्स दिलेले आहेत. जसं आपण घोरात कष्टाच्या ह्याच्यात पाहिलं की क्लेशम मधलं क्लेश याचा अर्थ काय तर योगसूत्रकारांनी सांगून ठेवलंय असं महाराज रेफरन्स देऊन जातात. तर त्याचा सगळ्याचा विचार करता बुद्धीचं वर्धन कसं करावं इथपर्यंत आपण पोचण्याआधी बुद्धी म्हणजे काय हे समजून घेणं खूप आवश्यक वाटलं. म्हणून याचा जरा विस्तृत विचार केला आणि काकांचंही मार्गदर्शन घेतलं की कितपत एक्सप्लेन करावं. तर काकांनी तेच सांगितलं की कोणाला आत्ता किती पाहिजे किंवा आत्ता किती समजतंय याच्यापेक्षा हे एकदा आपण रेकॉर्ड करून हे टाकलं की ज्याला ज्याला जसं समजतंय तसं तसं त्याला त्याचा फायदा करून घेता येईल. तर त्याच्यातही आपण बुद्धीचा विचार करताना सुरुवातीला एकदा बुद्धिदे रघुनायका या समर्थांच्या म्हणजे करुणाष्टकातलाच खरं तर हा पार्ट म्हणता येईल की ज्याच्यात स्पेसिफिकली बुद्धी द्यावी भगवंतानी आपल्याला अशी प्रार्थना समर्थ करतायत. त्याचा रेफरन्स घेतलेला पण ते एक्सप्लेन केलं नव्हतं. तर ते आता आपण मागच्या याच्यापासून त्याच्यावर थोडा फोकस करून ते समजून घेतोय. त्याचा फायदा असा आहे की हे बुद्धीने रघुनायका ही रचना आहे अत्यंत भावपूर्ण. म्हणजे एक जी आपल्याला कल्पना असते की भाव वेगळा आणि बुद्धी वेगळी किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो माइंड आणि इंटलेक्ट. तर एक तर माइंड आणि इंटलेक्ट म्हणजे मन आणि बुद्धी नाही. मन आपल्या डेफिनेशन प्रमाणे मन म्हणजे जे अनालायसिस करतं ते मनच आहे, ती बुद्धी नाहीये. अनालायसिस करून एका ठराविक निर्णयापर्यंत एखाद्या ठराविक ज्ञानप्राप्तीपर्यंत जे पोचतं त्याला बुद्धी म्हणतात. आता ती ही बुद्धीच्याही 3 अवस्था आपण मागे पाहिल्या याच सिरीज ऑफ सेशन मध्ये की बुद्धी जेव्हा आपण म्हणतो त्या बुद्धीचा विकास करून ती व्यावहारिक सगळं जे ज्ञान आहे किंवा व्यवहार ज्ञान म्हणा किंवा काही टेक्निकल नॉलेज असेल ते सगळं घेणारी ही बुद्धी आहे. तर आपण काही लोक पाहतो व्यवहारात की ती इतकी बुद्धिमान आहेत की पटकन त्यांना समजा एखाद्या विषयात बुद्धिमान असतील. कधी कधी आपण टीव्हीवर किंवा हे पाहिलं असेल की नुसते मोठे 4-4 आकडी संख्यांचा गुणाकार एका सेकंदात त्याचं उत्तर सांगणारे वगैरे. पण असे जे बुद्धिमान आहेत ते सगळेच अध्यात्माला लागलेत का हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असं येतं. तर म्हणजे अध्यात्माकडे वळणारी बुद्धी ही या बुद्धीपेक्षा काहीतरी वेगळी आहे किंवा काहीतरी विशेष आहे. याच्या उलट असंही आपण बघतो की साधी भोळी माणसं पण आणि ती अध्यात्मात घोडच पुढे आहेत. मला जागा पाहिजे होती झोपायला. घोडच पुढे झोपतात. रजनीश म्यूट कर. रजनीश युट्यूब वर कळेल काय पाहिजे होतं ते.
तर काय म्हणत होतो आपण? हा, तर साधी भोळी माणसं ही केवळ श्रद्धेने, नामस्मरणाने त्यांची इतकी आध्यात्मिक उन्नती झालेली दिसते. तर याचा अर्थ काय? तर याचा अर्थ कळण्यासाठी आपण बुद्धीच्या उत्क्रांतीच्या सापेक्ष ज्या स्टेजेस आहेत त्या पाहिल्या, की बुद्धी किंवा बुद्धिमान हे व्यवहारातल्या सगळ्या गोष्टींच्या बाबत म्हणता येतं. त्याच्या पुढे जेव्हा मुमुक्षा निर्माण होते किंवा आध्यात्मिक विचाराला सुरुवात होते किंवा भगवंताच्या भक्तीला सुरुवात होते, तेव्हा ती बुद्धीवरून मेधा या अवस्थेपर्यंत गेली असं म्हणतात. म्हणजे मेधावी आपण शब्द वापरतो. मेधावी म्हणजे नुसतं व्यवहार ज्ञान आहे असं नाही. त्याला ईश्वराकडे त्याची बुद्धी लागलेली आहे. आणि मेधावी हा असा आहे की एखादा प्रश्न आहे किंवा एखादा काही व्यवहारातली एखादी सिच्युएशन आहे, त्याच्यावर ऍक्ट करायला, काही डिसिजन घ्यायचं किंवा काही, तर त्यांना विचार पण करायला लागत नाही. इतकं सगळं ज्ञान भरलेलं असतं की प्रश्न आला की तिकडे उत्तर आहे. ही ती अवस्था तिथे मेधावी जो असतो त्याची असते. तर मेधा जागृत होणं पासून मेधावी होणं. आता मेधावी जो आहे याला अध्यात्म कळलेलं आहे, परोक्ष ज्ञान झालेलं आहे, पण अजून अपरोक्ष अनुभूती आलेली नाही. अपरोक्ष अनुभूती म्हणजे खरं ज्ञान. खरं ज्ञान काय आहे? खरं ज्ञान हे इन्फॉर्मेशन मध्ये नाहीये. शब्द हा ईश्वराचा, आपण मागेही पाहिलं की सगुण निराकार, म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण ह्याच्या बॉर्डर लाईनवर तो प्रणव जो आहे. तर त्यामुळे शब्दाला जसं महत्व आहे तसं शब्दज्ञानालाही महत्व आहे. महाराज एका प्रवचनात सांगतात की नुसतं शाब्दिक ज्ञान काय उपयोग असं म्हणतात, पण त्या ज्ञानालाही, परोक्ष ज्ञानालाही महत्व आहे. आणि ते उदाहरण देतात महाराज की नैनैन चिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, हा नुसता श्लोक म्हणत त्याच्यावर विश्वास ठेवत आपले क्रांतिकारक हसत हसत फासावर गेलेले. तर हे जे धैर्य त्यांना मिळालेलं आहे, हा जो उत्साह त्यांना मिळालेला आहे, भगवान ही सात्विक करता कसा असतो सांगताना किंवा सात्विक कर्त्याची लक्षणं सांगताना धृत्युत्साह समद्विता म्हणतात. म्हणजे एकतर धृती धैर्य असतं. आपण जे अंगीकारलंय कार्य ते कोणाला आवडेल, कोणाला आवडणार नाही, यांनी मला असं नुकसान होईल किंवा कोणीतरी मला असं करेल, हा काही ते विचार करत नाहीत आणि उत्साही असतात. कितीही विरोधी प्रसंग आले तरी त्या कार्यात ते थांबत नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट ते सत्कार्य आहे आणि त्यांनी आपलं स्वतःच फक्त नाही, सर्वांचंच कल्याण आहे असं एकदा मनात आल्यानंतर कितीही विरोध झाला तरी ते असा विचार करत नाही की ईश्वराच्याच मनात हे नाही, हे कार्य व्हावं अशी ईश्वराची इच्छाच नाही, असं मनातही येत नाही. याचं कारण म्हणजे ईश्वराची इच्छा काय आहे हे त्यांना माहिती असतं. आणि कसं माहिती असतं? तर गीतेत स्वतः ईश्वरांनी सांगितलेलं आहे की मी अवतार कशाला घेतो? परित्राणाय साधूनाम, विनाशायाच्या दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थ आहे. हे 3 कार्य सांगितले. त्यातलं परित्राणाय साधूनाम याचा अर्थ साधू पुरुष जो आहे त्यांच्या बुद्धीचं संरक्षण करणं. आपण बुधवारचा सेशन आपल्यापैकी कोणी अटेंड केला असेल तर त्यात आपण गणेश रूपाचं, ईश्वराचं गणेश जे रूप आहे त्याचं कार्य पाहिलं की बुद्धीचं संरक्षण करणं आणि बुद्धी योग्य मार्गाला लावणं. तर ते परित्राण खरंय. म्हणजे शरीराचं संरक्षण हे परित्राण झालं, पण बुद्धीचं संरक्षण. तसं विनाशायाचे दुष्कृताम म्हणजे दुष्कृत करणाऱ्यांचाही विनाश आहे आणि दुष्कृतांचा, दुष्ट कार्याचा मुख्य विनाश आहे आणि त्या दुष्ट बुद्धीचाही विनाश आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पण काय म्हणतात की खळांची व्यंकटी सांडू, म्हणजे जे आसुरी किंवा राक्षसी संपत्तीचे जे आहेत त्यांच्यातली ती असुरी राक्षसी संपत्ती कमी हो, दुर्विचार कमी हो, दुर्बुद्धी त्यांची कमी हो आणि सद्बुद्धी त्यांना प्राप्त हो, अशी प्रार्थना
ज्ञानेश्वर महाराज करतायत. त्यामुळे हे बुद्धिदे रघुनायका असो किंवा पसायदान असो किंवा घोरात कष्टात असो, या सगळ्या प्रार्थना जर आपण बघितल्या तर त्या बुद्धीची सुधारणा होण्याकरता आहेत. घोरात कष्टात मध्येही आपण पाहिलं की स्टेप्स आहेत. पाप जर झालेली असतील तर ती पाप, पूर्वीची पाप आत्ताही आपल्याला पाप करायला प्रवृत्त करतात, म्हणून पहिल्यांदा ती पाप गेली पाहिजेत. बरं, पापाचं जे फल सुरू झालंय प्रारब्ध भोग, तो चालू असताना ईश्वराचं नाव कसं घेणार? भयंकर समजा रोग झालेला आहे कोणाला, दुःख होत आहे, तर ते सुचणार तरी कसं नाव? तर त्यामुळे पाप गेली पाहिजेत, पापामुळे झालेला ताप गेला पाहिजे. ही पहिली लेवल बुद्धी सुधारण्याची झाली. म्हणजे बुद्धी निदान धर्माकडे वळायला तयार तरी झाली. म्हणजे सवितृ रूपाने आपण जे बुधवारच्या सेशनमध्ये पाहिलं, जो बुद्धी प्रकाश आहे, तो बुद्धी प्रकाश केव्हा होतो? जेव्हा जो दुरितांचे तिमिर जावो म्हटले, म्हणजे तिमिर म्हणजे अंधकार, दुरितांचा अंधकार जावो, मगच तो विश्वस्वधर्म सूर्य पाहो, मगच ते सवित्र रूपाने आपल्या बुद्धीचा प्रकाश होणार आहे. तर म्हणजे हा सगळा जो मागणं आहे, मग धर्मे प्रीतीम, मग त्याच्या पुढे बुद्धीची अवस्था गेला, सन्मती प्राप्त झाली. सन्मतीने हे कळलं की आपण व्यवहारातल्या विषयांची संगती करण्यापेक्षा सत्पुरुषांची संगती, त्यांच्या विचारांची संगती ही आपण केली पाहिजे आणि ही करवली पाहिजे. हा आपण हे जे सेशन्स अटेंड करतो याच्या मागे गोडसे काकांची अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. एक तर हे सेशन ज्या प्रवचनांवर महाराजांच्या बेस्ड आहेत, ती सगळी प्रवचनं एका हाती गोडसे काकांनी लिहून काढलेली आहेत. आपण आता जे महाराजांचं साईट ही डेव्हलप करतोय, त्या साईटमध्ये 95% जी प्रवचनं आहेत किंवा ज्या ऑडिओ आपल्याला तिथे अपलोड करता येत आहेत, ते सगळे एका हाती गोडसे काकांनी केलेले आहेत. तर ही सन्मती आहे. ही सन्मती असल्यामुळे सत्संगती घडते, महाराजांच्या विचारांची संगती त्यांच्यामुळे आपल्यालाही घडते. आणि ही सत्संगतीचा फायदा काय? जर महाराजांच्या मनात काय किंवा गीतेचा आपण अभ्यास करतो, भगवंताला काय सांगायचंय, तर हे जर अभ्यास केला तर हे भगवंतच महाराजांच्या रूपाने आहेत, तेच ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने आहेत, हे आपल्याला कळत जातं. तर मोठ्या महाराजांच्याही प्रार्थनेतनं तेच कळतं. धर्मे प्रीतीम, मग सन्मती, बुद्धीची वरची अवस्था, मग सत्संगाप्तीम, मग मुक्तीम, भुक्तीम. भुक्ती म्हणजे तो भोग, म्हणजे कोणता भोग आहे? सात्विक ज्या वासना उरल्यात, कारण धर्माची प्रीतीनी शुद्धी झाली, धर्म चरण झालं, सन्मती मिळाली बुद्धी शुद्ध होऊन ठराविक लेवलपर्यंत, आणि त्यांनी देवभक्ती करायला लागला, म्हणजे तो बुद्धीपासून मेधा या अवस्थेला गेला. आणि त्यांनी मेधा प्राप्त झाली तर मग ईश्वराचं कार्य करावं, अमुक सप्ताह करावेत, इतका इतका जप करावा, जितके आपल्या गुरुमंत्रात अक्षर आहेत तितका कोटी जप करावा. या सगळ्या वासनांच्या पूर्तीरूपी भुक्ती, ती खरी भुक्ती आहे, कारण तो खरा सात्विक टिकणारा आनंद आहे. तर ती भुक्ती, मग मुक्ती, आणि त्याच्या पुढे भावासक्ती आहे. आणि जेव्हा प्रज्ञा अवस्था निर्माण होते, प्रज्ञा काय तर बुद्धीपासून आपण मेधा अवस्थेला गेलो, तिथे साधनाभ्यास आपला चालू झाला, परोक्ष ज्ञान झालं, मेधा अवस्थेची उच्चतम अवस्था. नंतर जेव्हा ईश्वराचा साक्षात्कार आहे तेव्हा ती प्रज्ञा आहे. ऋतंबरा प्रज्ञा म्हणून प्रज्ञेचा एक प्रकार सांगितलेला आहे की जगात जे काही आहे ते सगळं समजून येतं त्या महात्म्याला. तर ही प्रज्ञा म्हणजे काय? तिथे ज्ञानाचा अनुभव झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर खरी भावासक्ती आहे. भाव तो तिकडे आहे. त्यामुळे हे सगळं सांगण्याचं कारण असं की बऱ्याच वेळा आपण भक्ती, भाव आणि ज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी समजतो. हा, आपण हे म्हणतो की वर जाऊन ते दोन्ही एका ठिकाणी मिळतात, पण तसं नाहीये. भाव हा बुद्धी विकासाचा परिपाक आहे.
आणि म्हणूनच मोठे महाराज आपल्या घोरात कष्टात मध्ये पहिल्याच ध्रुपदातच म्हणतात की पहिल्या पदातच म्हणतात की भावग्राह्य क्लेश हारींचो कीर्ते. बुद्धीचा विकास आपण का करायचा? बुद्धी विकास कसा करायच्या आधी आपण मनात एक ठरवलेलं आहे ना की मला बुद्धी विकास करायचा आहे. मग हे का मनात येतं? तर अर्थातच बुद्धी विकास अशासाठी करायचा आहे की त्यांनी मला पूर्ण सुखी होता यावं. पूर्ण सुख म्हणजे काय? मुक्ती आहे. पण मुक्तीच्याही पुढे भावासक्ती ती पंचम पुरुषार्थ सांगितलेला आहे. तो इतका गोड आहे की त्याच्या पुढे मुक्ती ही नको म्हणतायत. म्हणजे महाराजांनी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलंय की तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे परत परत गर्भवासात टाकायला जे अत्यंत दुःख म्हणून सांगितले नरक यातना असतात त्या गर्भात त्या द्रवात राहायचं, त्या घाणीत राहायचं आणि तो सगळा त्रास, गर्भवास हा नरका इतकाच त्रासदायक आहे. तरी ते सांगतात सुखे घालावे आम्हासी, कारण तिथेही आमचं सुख जाणार नाहीये, कारण आम्हाला आपलं स्मरण आहे आणि भक्ती करण्याकरता म्हणून आम्हाला देह पाहिजे. आणि अशी जेव्हा भावना होते तेव्हा त्यांचा देह इतका शुद्ध होतो की त्याच्यात पंचभौतिक अंश राहतच नाहीत. आणि पंचभौतिक अंश देहात नसल्यामुळेच असे महात्मे सदेह वैकुंठाला जाऊ शकतात. वैकुंठात पंचमहाभूतांचं अस्तित्व असू शकत नाही, कारण पंचमहाभूताचा जो विस्तार आहे तो मायेच्या राज्यातला आहे आणि वैकुंठ त्याच्या पलीकडचं आहे. आणि तिथे जेव्हा तुकाराम महाराज सदेह जातात म्हणजे तो देह हा सच्चिदानंद स्वरूप आधीच झालेला आहे. म्हणजेच काय झालं की बुद्धीचा विकास इतका होतो की एक साधी गोष्ट आहे, आपण मागेही हे पाहिलं की किंवा आपल्या कक्षेत नसेल कदाचित, गीतेच्या कक्षेत आपण कदाचित हा विषय आला असेल की भगवान गीतेमध्ये सांगतात की ज्याची ज्याची जशी जशी वृत्ती असते त्याप्रमाणे त्याला जन्म मिळतो. म्हणजे काय? सूक्ष्मदेह, त्या सूक्ष्मदेहावर जे कोडिंग झालेलं आहे, जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराप्रमाणे पंचमहाभूत अट्रॅक्ट करतो आणि त्याप्रमाणे त्या कुलात, त्या आई वडिलांच्या पोटी असा तो जन्म घेतो. म्हणजे आपण आपली वृत्ती कशी तयार केली त्यांनी आपला जन्म होतो. म्हणजे शूद्रांना कमी अधिकार, ब्राह्मणांना जास्त अधिकार असा नाहीये. तुमची तुमची जशी आधीची घडण आहे त्याप्रमाणे तो जन्म आहे आणि तिथली कर्म जी सांगितलेली आहेत त्यांनीच तुम्हाला कल्याण होणार आहे. आपण मागेही एक उदाहरण दिलं की समजा एखादा माणूस समजा मुंबईत आहे आणि त्यांनी विचारलं समजा की दिल्लीला कसं जायचं, आणि ते विचारायला तरी फोन केला काश्मीर मधल्या माणसाला, तर तो माणूस सांगेल दक्षिणेकडे जा. तर हा माणूस मुंबईहून दक्षिणेकडे जर निघाला तर तो कधी दिल्लीत पोहोचणारच नाही. याचा अर्थ काय? आपण जिथे आहोत तिथून तो मार्ग ठरतो. त्यामुळे बुद्धी विकास कसा करायचा, तर तो बुद्धी विकास करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आपला जिथे जन्म झालेला आहे त्या वर्णाप्रमाणे, त्या लिंगाप्रमाणे आपले धर्म काय आहेत हे झाले विशेष धर्म. मग त्याच्यात नित्य कर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत, ही सगळी आली. नित्य कर्म म्हणजे रोजचे जे आपल्याला स्वाध्याय रोजचं करायच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, स्नान संध्या आदी जप. आणि नैमित्तिक म्हणजे श्राद्ध विधी आहे किंवा एकादशी करतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी त्या नैमित्तिक मध्ये येतात. पण त्याच्याशिवाय दुसरा म्हणजे साधारण धर्म जे सांगितलेले आहेत ते सगळ्यांना लागू आहेत. ते कोणते? मग त्याच्यात अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह हे सगळं सांगितलेलं आहे. षड्रिपूंवर
कंट्रोल ठेवणं किंवा साधन चतुष्टय संपत्ती जी सांगितली, साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे शम दम हे जे सगळं सांगितलंय, हे सगळे बुद्धीच्या विकासाला कारण आहेत. पण हा विकास झाला तर मेधा प्राप्त झाली. मेधायनी हा सगळा साधनाभ्यास झाल्यावर त्याचा परिपाक जो आहे की त्यांनी प्रज्ञा प्राप्त होणं, तर ती प्रज्ञावस्था म्हणजे तीच भावावस्था आहे. त्यामुळे पुन्हा आपण त्या मूळ आणि मुख्य मुद्द्याकडे येतो की जोपर्यंत भक्तिभाव आणि ज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या वाटतायत किंवा कर्मयोग आणि ज्ञान, कर्मयोग तरी काय आहे? कर्मयोग हा उपासना योगच आहे. कारण सगळी जी कर्म वेदांनी सांगितलेली आहे ती वेदांनी म्हणजे ईश्वराची आज्ञा आहे आणि ती पालन करणं ही दास्यभक्तीचा भाग आहे. त्यामुळे कर्मयोग असा विषय वेगळा खरं तर नाहीच आहे आणि ज्ञानयोगही वेगळा नाहीये. म्हणूनच भगवानही गीतेत सांगतायत की योग आणि सांख्ययोग म्हणजे कर्मयोग आणि सांख्ययोग हा जो एकच पाहतो तोच खरं तर पाहतो असं भगवान स्वतः म्हणतात. तर त्याकरता आपल्याला हे कळलं पाहिजे की हे जे सत्संगती आपण करतो, सत्पुरुषांच्या विचारांचा मागोवा जो आपण घेतो, त्याच्यातनं आपण चर्चेने काही समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर त्यांनी बहिरंग बहिर्दर्शन तर संतांचं कल्याणकारी आहे, पण हे अंतरंग दर्शन आपल्याला होतं. अंतरंग दर्शन जर झालं तर त्याचा परिणाम पुढे कुठेतरी बुद्धी अवस्थेत जर असू तर बुद्धी अवस्थेतून पहिल्यांदा मेधा अवस्थेत जाण्यात आणि पुढे जर तशीच साधना असली, प्रेम आपल्या इष्टदैवताबद्दल महाराजांबद्दल जर वाटलं आणि ते जर वृद्धंगत होऊन बुद्धी भावात जर परिवर्तित झाली तर भावासक्ती ही त्या जीवाला मिळू शकते, भक्ती लाभ होऊ शकतो. हा या आपल्या सत्संगतीचा उल्लेख आहे आणि सगळं अध्यात्म हा बुद्धी विकासाचंच आहे. कारण तत्वदृष्टीने जर पाहायला गेलं तर आपण मागेही पाहिलं, जसं समर्थांनी म्हटलंय की अगाजे झाल्याची नाही त्याची वार्ता पुसशी काही. म्हणजे जो ज्ञानी महात्मा आहे त्याला म्हटलं त्याला जर कोणी विचारलं की मला मुक्ती कशी मिळेल, तर तत्वता सांगायला गेलं तर ते म्हणतील अरे तू मुक्तच आहेस, बंधन हे फक्त भास मात्र आहे, ते तुला एकदा कळलं तर तू ऑलरेडी मुक्त आहे. जसं एखादा समजा माणूस आहे, त्याला समजा 10 मुलं आहेत आणि स्वप्न तो झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि त्याच्यात तो निपुत्रिक आहे आणि निपुत्रिक आहे आणि त्याच्यात त्याला तो गुरूंना विचारतोय की मला मुलं कधी होतील. आणि मग त्याला समजा स्वप्नातच गुरूंनी काहीतरी असं म्हटलं की तो त्या स्वप्नातल्याच धक्क्यांनी जागा झाला. मग जागा झाल्यावर तो प्रश्न राहिला का? मग तो जागा झाला तेव्हा ती मुलं झाली का त्याला? तर मुलं आधीपासूनच आहेत त्याची, फक्त त्याला भास झाला होता की तो निपुत्रिक आहे. तसं आत्मानंद हा आपण आनंद स्वरूपच आहोत. त्यामुळे मुक्ती मिळणं हा पण एक भासच आहे. पण जोपर्यंत आपण त्या भासात आहोत तोपर्यंत ह्या मेधा मेधा जी जागृत झालेली आहे त्यांनी त्या भासाच्या पलीकडे जाण्यासाठी शुद्ध बुद्धीपर्यंत आपल्याला जाता येतं. तिथपर्यंत आपलं म्हणजे जीवात्मा असा आपण स्वतःला जोपर्यंत मानतोय त्याची उत्कर्षाची प्रयत्नांनी ती लेव्हल तिथपर्यंत आहे. एकदा का शुद्ध बुद्धी झाली तर मागेही आपण पाहिलेलं की त्या शुद्ध बुद्धीत आत्मप्रकाश झाला की ती बुद्धी त्याच्यात विलीन होऊन जाते आणि फक्त तो सच्चिदानंद अस्तित्व तिथे राहतं. मग अहम ब्रह्मास्मीतला अहम ही गळून पडतो आणि वासुदेव सर्वम अशी नुसती वृत्तीही म्हणता येत नाही. वासुदेव सर्वम एवढंच तिथे म्हणता येतं. एका साधकांना महाराजांनी मंत्र देताना श्री दत्त शरणम मम न देता श्री दत्त शरणम असं दिलेलं आहे किंवा अजून एकांना श्रीकृष्ण शरणम दिलेलं आहे. कारण शरणम मम म्हणतो
तेव्हा मग मी राहिला ना, म्हणजे तो मी दिलेला नाहीये, अजून मी मम म्हणतोय, म्हणजे तो मी दिलेला नाही. तर तो मी राहिला नाही म्हणजे अहंकार गेला. अहंकार गेल्यानंतर आपण मागच्या वेळी पाहिलं की महत्तत्व पहिल्यांदा तयार झालं प्रकृतीपासून आणि मग अहंकार. मग अहंकार गेल्यावर राहिलं ते काय, महत्तत्व म्हणजे शुद्ध बुद्धितत्व तेवढं राहिलेलं आहे. मीटिंगची वेळ संपत आली, संपली की सगळ्यांनी पुन्हा सेम लिंकनीच जॉईन व्हायचंय आणि हीच लिंक कायम आहे. आपण दरवेळी काही वेगळी लिंक करत नाही, त्यामुळे कन्फ्युजन होण्याचं काही कारण नाही. सेम लिंक आपण कायम ठेवणार. फक्त हे 40 मिनिटाचा लिमिटेशन असल्यामुळे परत एकदा आपल्याला जॉईन व्हायला लागतं. तर भाव प्राप्त होणं ही सगळ्याही साधन मार्गाची इति कर्तव्यता आहे आणि सगळाही साधन मार्ग हा बुद्धी विकासाचाच आहे. तर हे जे आपण समर्थांचं बुद्धिदे रघुनायका हे पद घेतो आहे, याच्यात त्या भावाचा, त्याच्याबरोबर ईश्वराचं जे कार्य आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाचे दुष्कृता, तर ते त्या कार्याची जबाबदारी आपलीही आहे. आपणही, म्हणजे महाराजांनी जसं गोडसे काकांना सांगितलेलं की त्या ईश्वराच्या दरबारात आपणही कार्यकर्ते आहोत, आपण एक कार्यकर्ते आहोत अशी बुद्धी ठेवावी. तर तीही बुद्धी म्हणजे एकाच वेळी तो आत्मानंदापर्यंत पोचायचा बुद्धी विकासासाठीही प्रार्थना आहे. लोकांची दुःख पावत नाहीयेत म्हणूनही प्रार्थना आहे. आणि स्वतःचं असं जे दुःख जे वाटतंय, अर्थात समर्थांना स्वतः म्हणजे मी एकट्यापुरताच नाहीये, त्याच्यात त्या सगळ्या लोकांचं दुःख ते एकत्र समोर मांडतायत. तर या सगळ्यासाठी समर्थ जी प्रार्थना करतायत ती अत्यंत भावपूर्ण प्रार्थना आहे. आणि भावपूर्ण असताना ते प्रार्थना काय करतायत, प्रत्येक गोष्ट ते म्हणतात युक्ती नाही, बुद्धी नाही. का मागच्या वेळी आपण पहिलं आणि दुसरं बघितलं, आपण परत एकदा थोडक्यात बघू की पहिल्या ह्याच्यात म्हणतायत युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. म्हणजे मला युक्तीही नाही, बुद्धी शिवाय युक्ती ही ऍडिशनल वेगळी मानलेली आहे. युक्ती नाही, बुद्धीही नाही, आता आपण डिटेल घेऊया नको मागे घेतल्यामुळे, विद्या नाही, आणि विवंचनेत मी पडलेलो आहे आणि मला काही कळत नाही म्हणून बुद्धी रे रघुनायका. इथपर्यंत ठीक आहे की मला बुद्धी नाहीये, युक्ती नाहीये, तर हे सगळं कशाने मिळेल, तर ते सगळं असावं. विद्या नाही, विद्या मिळवता यावी, विवंचना जावी पूर्ण विचाराने, किंवा चांगल्या बुद्धीने व्यवस्थित योगा कर्मसु कौशलम भगवान म्हणतात तसं व्यवस्थित कुशलतेने कर्म करून परिस्थिती सुधारण्याची ही बुद्धीच पाहिजे. त्यामुळे पहिलं आपल्याला समजू शकतो की बुद्धी दे रघुनायका. मग दुसऱ्या वेळी दुसरं म्हणतात भगवान रामदास स्वामी, मन हे आवरे नाकी, वासना वावडे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. मोठ्या महाराजांचे एक स्तोत्र आहे, मम चित्तम स्थिरी करू. त्या चित्ताच्या स्थैर्याकरता ते आहे. आणि बुद्धी अवस्था आहे तिथे चित्ताचं स्थैर्य आहे. शुद्ध बुद्धीची जी आहे तिथे पूर्ण स्थैर्य आहे, जे योगश्चित्त वृत्ती निरोधा म्हणून पतंजल महर्षी सांगतायत. तर ती पूर्ण चित्तवृत्तीचा निरोध झाला की ती शुद्ध बुद्धी आहे. आणि ती शुद्ध बुद्धी झाल्यावर तो योग साधतो, म्हणजेच मायेचा पडदा गेल्यावर जे राहतं ते सच्चिदानंद, त्याचा अनुभव आपल्याला येतो. तर त्यामुळे मन इकडे तिकडे जातंय तोपर्यंत ती स्थिरता नाही. मग वासना मनात उत्पन्न होत आहेत. वासना जर जायची असेल तर मनाचा शम झाला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा
असा विचार करतो की संतांची साधी साधी वचनं किंवा साधी साधी पथं त्याच्यात काय फक्त भक्तिभाव आहे असं म्हणून आपण सोडून देतो. पण आपण जर कोणतीही रचना बघितली, मोठ्या महाराजांच्या प्राकृत, संस्कृत सगळ्याच आहेत. पण अगदी सोपी आपण नेहमी म्हणतो ती त्रिपदी जर घेतली, तर त्रिपदीमध्येही सुरुवातीला काय मागतायत मोठे महाराज? तर आपण बघितलं तर शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. म्हणजे मुख्य प्रार्थना परत परत केलेली प्रार्थना काय आहे? नंतर पहिलं कडवं संपल्यावर आपण परत काय म्हणतो? मम चित्ता शमवी आता. म्हणजे मोठ्या महाराजांनीही ठीक आहे ते चोरे द्विजासी मारिता म्हणजे कळवळले ते, म्हणजे त्यांच्या करुणेला हाक मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगांनी तुमची करुणा कशी समोर आली किंवा तुम्ही भक्तवात्सलता कशी दाखवली हे जाणीव भगवंताला ते करून देत आहेत. पण मागतायत काय शेवटी? मम चित्ता शमवी आता. तर जो शम जो आहे, शम म्हणजे काय? साधन चतुष्टय संपत्ती ही ज्ञानाकरता भक्तीकरताही आवश्यक आहे. त्यात शम दम वैर म्हणजे शमदमादी षट संपत्ती आणि विवेक आणि आपलं वैराग्य आणि हे आपलं मुमुक्षा हे सांगितलेलं आहे. पण त्यातला शम म्हणजे काय? शम म्हणजे मनाचं शमन, शांत करणं मन. म्हणजे इकडे तिकडे जे मन चालू आहे, आपण सकाळपासून जर विचार केला तर आपलं मन कुठे कुठे भिरभिरलेलं आहे. वेदांतपर जे ग्रंथ आहेत, विचारसागर रहस्य हा ज्ञानमार्गाचा ग्रंथ आहे. तर त्याच्यात हे मनाचं ऑपरेशन कसं होतं किंवा एखादी वस्तू, एखादा विषय आपल्याला कसं कळतो हे समजवताना सांगितलंय की ज्या ज्या गोष्टीचा विचार आपलं मन करतं तर ते त्या गोष्टीपर्यंत जाऊन येतं मन. म्हणजे इतकं आपण मराठीत आहे ना, जे न चिंते रवी ते चिंते कवी, किंवा जे न पाहे रवी ते पाहे कवी. तर फक्त कवी असं नाही, आपणही क्षणात आपण विचार करतोय अरे आपल्याला हाताला काहीतरी होतंय, तेवढाच आपण विचार करतो की अरे अमुक एक बिल करायचंय. तेवढाच विचार करतो अरे स्मरण करायचं राहिलं, ते स्मरण करताना मग आज माझी बैठकच राहिली. मग म्हणतोय की अरे पण ते जालन्याचं मला आता रिझर्वेशन करायचंय. तेच करताना आपण परत विचार करतो की हे घरातल्या फ्लशला पाणी येत नाही. म्हणजे कुठून कुठे आध्यात्मिक विचारापासून, कर्माच्या विचारापासून परत मध्येच कधीतरी अमेरिकेने घेतलेला हा डिसिजन बरोबर नाही. म्हणजे कुठे कुठे नुसतं धावतंय. जन्माला आल्यापासून जी धावायला सुरुवात झालेली आहे ती आपली थांबतच नाही. मग ती थांबणं हे झाल्यानंतर ते मन प्रज्ञावस्थेला, भावावस्थेला जाऊ शकते. तर त्यामुळे पहिल्यांदा तर काय थांबवायचं आणि काय वाढवायचं, अध्यात्माचे प्रयत्न कसे वाढतील ही तळमळ आहे तर ती वाढली पाहिजे. आणि व्यवहारातलं कसं वाढेल याच्यासाठी तळमळ आहे ती कमी झाली पाहिजे. म्हणून ते कळायसाठी पहिल्यांदाच समर्थ युक्ती, बुद्धी, विवंचना